हे नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपला नेहमीचा प्रश्न, फिरायलाच पाहिजे, फिरलं की मन कसं प्रसन्न होतं. गणेशपुरी हे ठाणे जिल्ह्यातील एक गाव आहे. हे स्वामी नित्यानंद महाराजांच्या आश्रमासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांची तिथे समाधीही आहे. आणि गणेशपुरीमध्ये गरम पाण्याचे 3 कुंड आहेत, ते खूप औषधी आहेत. आणि गणपती मंदिर जे आहे 12व्या शतकातील बांधलेलं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. आणि ह्या मंदिराला भेट देण्यासाठी बाहेरचे फॉरेनर लोक खूप येतात, कारण की हे सुंदर शिल्पकलेसाठी ओळखलं जातं. आणि हे जवळचं ठिकाण ह्याच्यासाठी आहे की ठाण्यापासून भिवंडी तालुक्यात हे गाव आहे. आणि गणेशपुरीला जाण्यासाठी मुंबईवरून विरार, वसई या इकडून लोकल ट्रेननी आपण प्रवास करू शकतो. तिथून बसची सेवा आहे किंवा ऑटोने तुम्ही येऊ शकता, किंवा स्वतःची जर गाडी असेल तर तिथं पार्किंगची उत्तम सोय आहे. बाईकनेही तुम्ही येऊ शकता. सुंदर रस्ते आहे आणि तिथे बाजूला वज्रेश्वरी पण आहे. एका दिवशी हे दोन्ही ठिकाणं होऊ शकतात. आणि मित्रांनो, तिथे महाप्रसादाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. तिथे कमी दरामध्ये महाप्रसाद तिथे मिळतो आणि सुंदर ठिकाण आहे मित्रांनो, हे पाहण्यासाठी नक्की या. तर आम्ही दर्शन घेतलं मंदिराचं. तुम्ही आता हे कळस पाहताय, सुंदर मंदिर आहे मित्रांनो. चारही बाजूला हत्ती आहेत आणि हे गरम पाण्याचे कुंड आहेत. इथं 3 असे कुंड आहेत मित्रांनो. पहिल्या कुंडात तिथे खूप गरम पाणी आहे, सेकंड कुंड जे आहे त्याच्यात थोडं गरम आहे, आणि तिसऱ्याच्यात नॉर्मल पाणी. असं 3 कुंड ह्याच्यामध्ये आहेत. लोक भाविक इथे येतात, दर्शन घेतात. आणि आपले मुलं तर काय मग तिथे पोहायलाच लागतात. महाराजांची समाधी आहे, नित्यानंद महाराज. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर उभं होतो मित्रांनो. मंदिराच्या वरती कळसाला गणपती, गरुड असे 3 तिथे मूर्त्या आहेत छोट्या छोट्या. आणि बाजूला कुंडाची माहिती दिलेली आहे, ते वाचायला तिथे तुम्ही थांबून बघू शकता. आणि नंतर फोटो सेशन. आणि मित्रांनो, गणपती मंदिरात फोटो काढायला अलाउड नव्हतं, आम्ही हा नेटवरून घेतला आहे. तर सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर. तर का तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवरती जा. त्याचं नाव आहे कुल चैतन्य. थँक्यू.